तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे. इडली कसं बनवतात ते. तर आपल्याला आता योगिता इडली कसं बनवतात ते करून दाखवणार आहे. हे बघा, तर इकडे आता सध्या तिचे काम चालू. योगिता काय बनवणार सांग ना एकदा प्लीज. इडली. तर त्यासाठी बघा हे मित्रांनो, ही उडदाची डाळ रात्रभर भिजत करून ठेवलेली आहे. हे बघा अशी. तर आता ही मिक्सीमध्ये ग्राइंडिंग करून घेणार आणि त्यासाठी तांदूळ पण लागते. तर हे बघा ह्याच्यामध्ये हे तांदूळ पण रात्रभर भिजत करून ठेवले आणि आता हे मिक्सीमध्ये योगिता ग्राइंडिंग करून घेईल. चलो काम रेडी करो भाई. तर हे बघा आता इकडे उडदाची डाळ होती ना, ती मिक्सीमध्ये ग्राइंडिंग केली हां. आणि इकडे तांदूळ भिजत ठेवलेले होते ना, ते हे बघा ते पण एकदम ग्राइंडिंग करून ठेवली दोन्ही पण. तर आता हे दोन्ही एकामध्येच मिक्स करायचे पामवण्यासाठी. ती योगिता तू काय विसरलीस काय ते सांग मला एकदा. सांग ना. काही नाही. ती योगिता ना रेसिपी विसरली, तिला मी आठवण करून दिलं. तर हे काय करायचं असतं म्हणजे हे आता भिजवून ठेवले असेल 2-3 तासच हे डाळ आणि तांदूळ हे भिजवून ठेवायचे. त्याच्यानंतर ग्राइंडिंग करून एक दिवस पामवायचं, म्हणजे पामेल तोपर्यंत ठेवायचं. म्हणजे एक दिवस तुम्ही ठेवले तर बरोबर पामून जाणार मिक्स करून. तरी विसरले. आता बनवायला घेतलं तेव्हा आठवलं, अरे यार ते पामवायचं राहून गेलं. तर सांग कसं करायचं होतं, सांग ना रेसिपी आता. हां, तरी रेसिपी विसरले, मी आठवण करून दिलं तिला. काय हे मिक्स करून आता एक दिवस पामवायला ठेवणार ना. हां, एक दिवस ठेवा.